आणि मुंबई पोलीस दलामध्ये भरतीसाठी आलेल्या महिलांची चांगलीच गैरसोय होताना दिसते। राहण्यासाठी निवारा आणि स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याची तक्रार या विद्यार्थिनींकडून करण्यात आली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उमेदवार मुंबईमध्ये भरतीसाठी दाखल झाल्या। महिला उमेदवारांवर आपल्या लहान बाळांसह फुटपाथवर बसण्याची वेळ आली आहे। भावी महिला पोलिसांना असंख्य अडचणींचा सामना सध्या करावा लागतोय। त्याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्रात सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे आणि मुंबईत सुद्धा टप्प्याटप्प्यानं ही पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। मात्र मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेले आहेत त्यांचे मात्र अतोनात हाल होताना पाहायला मिळत आहेत। मुंबईतलं जे युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथे ही मैदानी चाचणी पार पडते आहे। मात्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला पोलीस भरतीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना मात्र असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। स्वच्छतागृह नाहीये आणि राहण्यासाठी निवाऱ्याची सोय नाहीये असं या सगळ्या महिला उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे फुटपाथवरती या सगळ्या महिला उमेदवारांना झोपावं लागतंय। कोणत्याच गोष्टीची सोय नाही आहे, ना पाणी नाही आहे, इथं काही जेवणाची सोय नाही आहे। जे ट्रेनिंगवर लेकरं आलेले आहेत त्यांना तर पाणी बी नाही, जेवणही नाही आहे। नाही आम्हाला तर पण त्या लेकरांना आलेला तुम्ही? आम्ही वाशिम जिल्ह्यातून कारंजा। स्वच्छतागृहाची जी सगळ्यात मोठी गरज असते त्याची पूर्तता जी आहे ती प्रशासनाने केलेली नाही। त्याचबरोबर निवारा महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला नाही। अशा प्रकारची खंत या सगळ्या महिला उमेदवारांकडून व्यक्त केली जाते आणि त्याचबरोबर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे। त्यामुळे नेमकी सोय काय करण्यात आलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांना सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही आहेत का, हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो आता निर्माण होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।